तुम्हा सर्वांना सुप्रभात। तर आज मी झटकन आणि पटकन बनणारी कोबीची भाजी टिफिनसाठी बनवणार आहे। तर आता सगळ्यात आधी आपण आता कोबी कापून घेऊया। तर आपण आता बारीक मस्तपैकी कोबी कापून घ्यायचा आहे, तो पटकन शिजेल असा। तर आता माझा कोबी कापून झालेला आहे। तर पहिला आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर इथं आपण आता कढई ठेवलेली गरम करायचं तेल टाकलंय, थोडं तेल टाकून घेऊया। थोडंसं मला चांगलं गरम करून घ्यायचंय, जिरे मोहरी टाकायला। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे। याच्यामध्ये आता जिरे टाकून घेऊया। जिरे टाकून 2-4 लसणाच्या कापया, कढीपत्त्याचे दाणे आणि 4-5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे। हिरवी मिरची पण चांगली छान तेलामध्ये परतून घ्यायची। मिरच्या पण चांगल्या परतून घ्यायच्या आहे। तर याच्यामध्ये आता आपल्या मिरच्या फ्राय झाल्या आहेत, आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो फ्राय होतं तोपर्यंत मी कोबी धुवून घेते। कोबी पण चांगलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आपला टोमॅटो फ्राय झालेला आहे, याच्यामध्ये आपण आता 1 चमच हळद टाकून घेऊया। हळद, 1 छोटा चम्मच धना पावडर, आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली तर अर्धा चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचे। मसाला चांगला परतून घेतला। याच्यामध्ये आता कोबी धुवून घेतलेला आहे, आपण आता कोबी टाकून घ्यायचं आहे। मसाला टाकून कोबी मिक्स केलेला आहे मस्तपैकी। तर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आपलं मीठ टाकून झालेलं आहे, त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटात आपला कोबी पटकन होईल। तर याच्यावर आता आपण झाकण ठेवून शिजायला ठेवूया।
तर याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देऊया. मीडियम गॅस, थोडीशी मीडियम गॅस ठेवायची. तर आपली आता कोबीची भाजी शिजेपर्यंत आपण आता पीठ मळून घेऊया. तर आपलं आता पीठ मळून झालेलं आहे. तर बघूया आपली भाजी किती शिजली आहे. आपली भाजी पण शिजत आलेली आहे. याला अजून आपण 2 मिनिटं चांगली शिजून घेऊया. तर बघूया आता आपली भाजी झाली का. आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. तर आता गॅस बंद करून टाकूया. आपली भाजी टिफिनसाठी रेडी झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये टिफिन भरून घेऊया. तर आता आपला टिफिन भरून झालेला आहे माझा. तर माझ्या मुलीला कोबीची भाजी नको तर तिला पराठा खायचा आहे कोबीचा. तर चला आता आपण पूर्ण भाजी डिशमध्ये काढून घेऊया आणि कोबीचा पराठा बनवूया. तर आता आपण डिशमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. तर याचा आपण आता पराठा करणार आहोत. तर मी आता तवा ठेवलेला आहे गरम करायला. तर आपण तवा गरम होईस्तोवर पराठा बनवून घेऊया. तर याच्यामध्ये आता कोबीची भाजी टाकून घेऊ. त्याचा आपण आता पराठा बनवायचा आहे. त्याला आता फोल्ड करून घेऊया. तर आता छानपैकी भरून घेतलेलं आहे. आपण आता पराठा लाटून घेऊया. तर आपण आता पराठा लाटून घेऊया. हलका हलका हाताने लाटून घ्यायचं आहे. तर आता आपला कोबीचा पराठा लाटून झालेला आहे. त्याला आपण आता भाजून घेऊया. त्याला आता आपण पलटी मारून घेतलेला आहे. त्याला एका साईडनं तेल लावून घ्यायचं आहे. याला पलटी मारून घेऊया. इकडनं पण तेल लावून घेऊया साईडने. दोन्ही साईडने छानपैकी तेल लावून त्याला घ्यायचं आहे. तर आता आपला छानपैकी लाल जरद पराठा मस्त भाजून झालेला आहे बघा. आपला पराठा दोन्ही साईडने छान भाजून झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि आपला पराठा आता खाण्यासाठी रेडी आहे. तर आता माझा कोबीचा पराठा रेडी आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली नक्कीच तुम्ही मला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि बाय मंडळी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.